नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोकणातल्या लढती यंदा रंगतदार होत आहेत, कारण तिथे दोन ठिकाणी दोन भाऊ मैदानात आहेत. एक राणेंचं घर आहे आणि दुसरं आहे सामंतांचं. आत्ताच्या चर्चेत आपल्यासोबत नितेश नारायणराव राणे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांचे बंधू निलेश नारायणराव राणे हे शिवसेनेचे कोकणातले उमेदवार आहेत. एकाच घरात दोन तिकीटं का? राणेंनी आत्तापर्यंत दिलेल्या शब्दाचं काय झालं? राणेंच्या आश्वासनावर असलेल्या आक्षेपांना उत्तरं काय? या आणि अशा असंख्य प्रश्नांसह राणेंनी हिंदुत्वाचा सुरू केलेला पुरस्कार हा त्यांना अडचणीचा ठरतोय का? इथपर्यंत विविध प्रश्नांसह आत्ताची विशेष मुलाखत. नितेशजी, आपलं स्वागत. पहिला प्रश्न तर अगदी थेट आहे की तुम्हाला मतदान का करायचं? कोकणातल्या जनतेने आता ठरवलेलं आहे की जसं लोकसभेमध्ये महायुतीचा बालेकिल्ला म्हणून कोकणाचं नाव कोकण शिक्कामोर्तब झालं, तसंच येणाऱ्या विधानसभेमध्ये पण महायुतीचा बालेकिल्ला म्हणून शिक्कामोर्तब 23 तारखेला होणार आहे. कोकणाचा विकास हा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतोय. आणि कोकणामध्ये आता 6 महिने अगोदरच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तळ कोकणापासून ते ठाण्यापर्यंत सगळीकडेच महायुतीचे सगळेच खासदार कोकणाच्या जनतेने निवडून दिले. आता 6 महिन्यानंतर झालेले हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना आता कळून चुकलेलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्यासाठी केलेली कामं, त्यांना दिलेले शब्द आणि कोकणातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत केलेला विकास हा लोकांना अनुभवायला भेटतोय, दिसतोय. उद्धव यांचं म्हणणं आहे की राणेंची कोकणात दहशत आहे आणि ती मोडून काढली जाणार आहे. यावर आपलं उत्तर? आता प्रसादजी, ती टेप रेकॉर्डर आता जुनी झालेली आहे. आता आमच्या सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, अशा जनतेनेच हा आता मुद्दाच नाकारलेला आहे. अजूनपर्यंत उद्धव ठाकरे त्या मुद्द्याच्या बाहेरच यायला तयार नाही आहेत. या 10 वर्षामध्ये 8 वर्ष 2014 ते 19 पर्यंत उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये होते. तेव्हा काही कोकणासाठी करू शकले नाहीत, कारण का तेव्हा भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना कोकणामध्ये नेहमी झुकत माप दिलं, जास्त उमेदवार दिले, तेव्हाही काय करू शकले नाही. आणि 2.5 वर्ष तो स्वतःच मुख्यमंत्री होते आणि त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोकणासाठी काहीच करू शकलेले नाही. म्हणजे आज उद्धव ठाकरेंना सांगण्यासाठी काहीच नाहीये, दाखवण्यासाठी काहीच नाहीये. आणि म्हणूनच ते दहशतवाद, घराणेशाही असे सारखे रटाळ मुद्दे जे कोकणाच्या जनतेने कधीपासून नाकारलेले आहेत. पुढची पिढी आज आलेली आहे. पुढच्या पिढीला 2 हाताला रोजगार पाहिजे. पुढच्या पिढीला इथे प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी पाहिजे. या सगळ्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे एक चकार शब्द काढत नाहीत. तुम्ही जे दावे करताय त्याच्या आधारे असं समजायचं का की कोकणात आणि मुंबईत मातोश्रीचा करिश्मा संपलेला आहे? आता तुम्ही आता ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हालाही माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कोकण म्हणजे तळ कोकण ते मुंबईपर्यंत एक वेगळं नातं होतं, घट्ट नातं होतं, भावनिक नातं होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचं कोकण हे शिवसेनेचा कणा आहे. आणि उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपल्या कारकिर्दीमध्ये कोकणाला फक्त वापरून घेतलं, कोकणामध्ये फक्त घाणेरडं राजकारण केलं, जेव्हा आमच्या इकडे कुठलाही मोठा प्रकल्प रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून म्हणजे आला की त्याचे जाहीर झाला, लगेच उद्धव ठाकरेच्या लोकप्रतिनिधी आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध करत बसला. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जसं तुमच्या आदित्य आणि तेजस बद्दल चिंता करता, तसं कोकणातल्या आई वडिलांनी आपल्या मुलांबद्दल, रोजगाराबद्दल, भविष्याबद्दल का चिंता करू नये? तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री बनला तेव्हा तुम्ही तुमच्या आदित्याला मंत्री बनवलात, तेव्हा मग कोकणातल्या आई वडिलांनी
कोकणातल्या माता भगिनींनी आपल्या घरातल्या मुला मुलींना त्या भविष्याबद्दल का विचार करू नये? आणि आता कोकणातल्या मतदारांना शिक्कामोर्तब झालेला आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मत म्हणजे आमच्या मुलांच्या भविष्याला अंधारात टाकण्याला मत, हे समीकरण आता घट्ट झालं असल्यामुळे तुम्हाला लोकसभेला तसा परिणाम भेटला आणि आता दिसला आणि आता विधानसभेला तेच दिसेल. नितेशजी, पण कोकणामध्ये रोजगाराच्यासाठी तुमचा अजेंडा काय आहे? तुम्ही काय करणार आहात? म्हणजे माझ्या देवगडमध्ये मी अभिमानाने सांगू शकतो, देशातला एकमेव कंटेनरमध्ये सिनेमा सुरू आहे. पवन चक्कीच्या इथे आमचे गार्डन तयार झालेले आहेत, वॅक्स म्युझियम झालं, असंख्य. तुम्हालाही माहिती आहे कोकण म्हणजे आमचं पर्यटनाच्या आधारे असंख्य मोठ्या लोकप्रिय असलेला आमचा जिल्हा आहे. इथे आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम असलेले पर्यटक आमच्या कोकणामध्ये येतात, सिंधुदुर्गामध्ये येतात. त्या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, तरुणाच्या दोन हाताला काम देणं, त्यांच्या हॉटेल व्यवसायाला मदत करणं, अशा असंख्य महत्वाचे प्रकल्प आणि कार्यक्रम आम्ही ह्या सिंधुदुर्गामध्ये घेतलेले आहेत. निलेशजींनी पण त्यांच्या कुडाळ मालवणमध्ये अशाच पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. बघा, आता आम्ही अगर प्रामाणिक प्रयत्न केले नसते तर आज सन्मान्य राणे साहेब आज इकडचे परत खासदार 2006 महिन्या अगोदर 2024ला निवडून आले नसते. खरं तर या वेळेला जसं प्रस्तावनेत सुद्धा मी म्हटलं की दोन घराणी चर्चेत आहेत, ती एकाच घरात भाऊ भाऊ मैदानात उतरलेत म्हणून. तुमच्या घरामध्ये 2 तिकीटं का आली? 2 वेगळ्या पक्षातून सुद्धा उमेदवारी घेण्याची परिस्थिती आणि वेळ का आली? बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे 19 पासून जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी बैमानी केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्ण परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणूनच आत्ताच्या राजकारणाच्या अनुसार आम्हाला शेवटी जनतेसाठी काम करायचं आहे, जनतेचा विकास करायचा आहे. आम्हाला मिळालेली पदं ही जनतेच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे संधी भेटेल, शेवटी आम्ही उद्या लोकप्रतिनिधी झालो, आमदार झालो, खासदार झालो तर लोकांच्या योग्य पद्धतीने न्याय करू शकतो. आम्ही विधिमंडळात गेल्यानंतर लोकांचे प्रश्न मांडू शकतो, लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. हे आम्हाला कळलं असल्यामुळे आता महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेब असो, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असो, आम्ही मूळ भाजपाचे असलो तरी आता आमच्या नेते मंडळींनी ना जे योग्य वाटलं प्राप्त परिस्थितीमध्ये त्या पद्धतीचा आम्हाला निर्णय दिला आणि त्यानुसार आम्ही आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतोय. नितेश राणे यांच्याबद्दलचा जो आक्षेप सध्याचा आहे चर्चेत तो असा की त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण खराब केलंय. तुमच्याकडे याचं उत्तर आहे का? आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रसादजी, अगर मी हिंदूंची बाजू लावून धरतोय तर मला नाही वाटत त्याला राजकारण खराब करण्यासारखी त्याची व्याख्या केली पाहिजे. आता काही दिवसापासून जसं तुम्ही हे वेगवेगळे मौलवी आणि दाढीवाले येऊन ज्या पद्धतीने इस्लामीकरण आणि जिहादीकरण करण्याची भाषा करतात, म्हणजे आपल्या देशामध्ये राहूनच एक वेगळा पाकिस्तान घडवण्याचा जो प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुम्हाला ह्या देशाच्या सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. देशाच्या प्रत्येक पैशावर तुम्हाला अधिकार दाखवायचा आहे, इंच जमिनीवर तुम्हाला आपला अधिकार दाखवायचा आहे. पण तुम्हाला ह्या देशाला आपला देश मानायचा नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमची वेगळी मोहल्ले पाहिजेत, तुम्हाला तुमच्या वेगळा मुस्लिम पर्सनल बोर्ड पाहिजे, तुम्हाला तुमच्या वक्फच्या जमिनी पाहिजेत. म्हणजे ह्या देशामध्ये राहूनच संविधान नाकारायचा, देशाच्या कुठलाही म्हणजे झेंडा नाकारायचा, त्याच्या राष्ट्रगीत गायचं नाही. पण या देशामध्ये राहूनच वेगळा पाकिस्तान घडवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, जिहाद करण्याचा प्रयत्न चालू आहे, आमच्या देशाला 2047ला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, त्या गोष्टीचा नितेश राणेला विरोध आहे, नितेश राणेचा विरोध आहे. नितेश राणे एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी हिंदूंची बाजू मांडतोय, ते पण आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये. म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर मी माझ्या हिंदूंची बाजू मांडत असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. जे हिंदू द्वेष्टी आहेत, ज्यांना आमच्या देशामध्ये या जिहादीकरणाला ज्याला त्यांचं समर्थन आहे, त्यांना नितेश राणेचे वक्तव्य कडू वाटतात आणि म्हणून ते माझा विरोध करतात.
म्हणून त्यांच्या विरोधाला मी काय भीक घालत नाही. कोकणी मुसलमान सर्वसाधारणपणे हा धर्माकडे झुकलेला नाही असं आत्तापर्यंतचं निरीक्षण होतं. तुम्हाला वाटतं की कोकणातला मुसलमान हा धर्मांध झालाय? एक लक्षात घ्या, आमच्या इकडे राहणारा मुसलमान हा राष्ट्रभक्त मुसलमान आहे, ते सत्य आहे. आमच्या इकडच्या मुसलमानाला पाकिस्तान जिंदाबाद आणि विविध ह्या गोष्टी आवडत नाही, तेही सत्य आहे. पण प्रसादजी, आता तुम्हाला माझ्या सिंधुदुर्गाचं तुम्हाला सांगेन, आता अगर आम्ही ह्या विषयांबद्दल बोललो नाही, विरोध केला नाही, तुम्हाला माहिती आहे आमच्या सिंधुदुर्गामध्ये असंख्य महत्वाच्या देवस्थानाच्या जमीन हा वक्फ बोर्डनी त्याच्यावर दावा केलेला आहे. म्हणजे उदाहरण आचरा देवस्थान, तुम्हाला हा आमच्या सिंधुदुर्गामधले फार महत्वाचं एक देवस्थान आहे. ह्या देवस्थानाची जमीन पण वक्फ बोर्डनी त्याच्यावर दावा केलेला आहे. अशा पद्धतीने जवळपास 150 पेक्षा जास्त जमिनीवर आज वक्फ बोर्डनी आमच्या सिंधुदुर्गामध्ये दावा केलेला आहे. म्हणून आम्ही ह्यावर बोललो नाही, आम्ही ह्यावर आवाज उचलला नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की इथे असलेला जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे त्यांनी तो इथे गुण्यागोविंदांनी वर्षानुवर्ष राहत असेल तर त्याच्यामध्ये कोणालाच हरकत नाही. पण आता काही हे जे जिहाद करणारे जे काही मुसलमान आहेत ते हळूहळू सगळीकडे शिरकाव करायला लागलेले आहेत. हळूहळू जिहाद सगळीकडे करण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात, देशाच्या कानकोपऱ्यात घुसलेले आहेत. आणि म्हणूनच काही महिन्या अगोदर आमच्या सिंधुदुर्गामध्ये जेव्हा पाकिस्तानचा झेंडा कोणीतरी व्हॉट्सअप स्टेटसवर लावला तेव्हा आमच्या सहित इकडच्या मुसलमान समाजाने त्याचा विरोध केला. पण शेवटी आपल्याला जागृत राहणं हे गरजेचं आहे. म्हणून मुसलमान समाजाने पण हे जे काय त्यांच्यात मधले असलेले हे जे काही जिहाद करणारे जे लोक आहेत, ज्यांना आपल्या देशाचा तिरंगा मान्य नाही, ज्यांना आपल्या देशामध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवायचे आहेत, ज्यांना आपल्या देशामध्ये पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं आहे, त्यालाही विरोध करण्याचं काम आमच्या कोकणातल्या मुसलमानांनी केलं पाहिजे. आणि ती भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडतोय. आणि मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगतो, मोठ्या प्रमाणामध्ये त्या बाबतीमध्ये आम्हाला समर्थन भेटतंय. संघाच्या पथसंचलनाला म्हणजे दसऱ्याच्या पूर्वसंध्येवर जे पथसंचलन कोकणामध्ये झालं त्याला विरोध झाला. हे कोकणातले मुसलमान पथसंचलनाला विरोध करण्यासाठी आहेत की कोणी बाहेरचं आहे यामागे? हे आता तुम्ही काही दिवसा अगोदर तुम्ही एका रत्नागिरीच्या कारवाईकडे तुम्ही लक्ष तुमचं निश्चित पद्धतीने गेलं असेल. काही म्यानमार आणि या भागातले बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान आमच्या रत्नागिरीमध्ये अटक केलं. हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या किनारपट्टीच्या भागातून विविध मार्गातून जे काय आता कोकणात शिरतायत आणि ते आमच्या ह्या म्हणजे संचलन असो, हिंदुत्व असो किंवा विविध कार्यकर्त्यांना आणि हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करणं, आमच्या असलेल्या महत्वाच्या स्थानावर मदार बांधणं, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या. कारण अशा पद्धतीचे घुसखोर आता कोकणामध्ये सापडू लागलेले आहेत. म्हणजे एवढी मोठी कारवाई आमच्या पोलीस खात्याने आणि अन्य एजन्सीनी केली. विचार करा, म्यानमारचा बांगलादेशी मुसलमान अगर आमच्या थेट रत्नागिरीला मिळत असेल, भेटत असेल, त्याला अटक होत असेल आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, सुरू झालेले कत्तलखाने असतील किंवा किनारपट्टीवर असलेले अनधिकृत बांधकाम असेल, हे त्याच भागातला जो घुसखोर मुसलमान आमच्या कोकणामध्ये घुसलेला आहे, त्याचमुळे हे तुम्हाला संचलनाला विरोध असेल, अल्लाहू अकबरच्या ज्या काय घोषणा आहेत, हे त्याचमुळे तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. आता तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्याच्या अनुसार मला विचारावंसं वाटेल की पथसंचलन विरोधकांना मग तुम्ही काही शिक्षा तरी करू शकला आहात? आमच्या हिंदुत्वादी विचाराचे सगळेच कार्यकर्ते, आमच्या परिवारातले सगळे कार्यकर्ते, त्या सगळ्या जणांनी ह्याच्याबद्दल घेतलेली भूमिका अतिशय कडक आहे. आणि त्या संबंधित पोलीस खात्या संदर्भात म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 24 तासामध्येच SIT या संदर्भात जाहीर केली. मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अटक झाली आहे. मूळ सूत्रधार, माझं म्हणणं आहे की घोषणा देणाऱ्यापेक्षा प्रसादजी मूळ सूत्रधारपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मूळ सूत्रधारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. कोणी फोन केले, कोणाकडून फोन गेले, कोणाचा राजकीय पाठिंबा त्या लोकांना होता, या सगळ्या बाबतीची बऱ्यापैकी माहिती आम्हाला मिळायला सुरू झालेली आहे. फक्त योग्य वेळी थांबा. सगळ्या गोष्टीच्या बाबतीची भूमिका, आणि ती पण अशी भूमिका घेतली जाईल की परत
संघाच्या होणाऱ्या संचलनाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत पण होणार नाही, एवढं विश्वास आणि मी तुम्हाला सांगू शकतो. ज्या पद्धतीचा विरोध आपल्याला दिसला पथसंचलनाला आणि त्यानिमित्तानं संघाला आणि हिंदुत्वाला, हा विरोध राजकीय आहे का आणि केवळ राजकीय आहे का? हो, नक्कीच आहे. शेवटी एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही या हिरव्या सापांना दूध पाजता ते कधी ना कधीतरी तुमच्याही अंगावर येतील. शेवटी ह्या हिरव्या सापांना त्यांच्या धर्माच्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही. इस्लाममध्ये अल्लाह सोडून दुसऱ्या कुठल्याच देवी देवताला तुम्ही मानायचं नाही असं सरळ स्पष्ट इस्लाममध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही या हिरव्या सापांना जेवढं दूध पाजाले तर तुमच्या अंगलट येणारच. आज जी हिंमत त्या आमच्या संघाच्या संचलनाला विरोध करण्याची झाली ती कोणाच्या तरी राजकीय पाठबळामुळेच आहे, नाही ती अशी हिंमत होणार कशी? पण ते विरोध करणारे हे विसरले आहेत की आता खासदार सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार हे सन्मान्य राणे साहेब आहेत. एका बाजूला तुम्ही बटेंगे तो कटेंगे ही भूमिका मांडता, पण ही भूमिका पंकजा मुंडेंना मान्य नाही. अजित पवार सुद्धा तुमच्या भाषेवर टीका करतायत. कसं पाहताय याकडे? लक्षात घ्या प्रसादजी, हिंदुत्वाची भूमिका घेणं ही आमच्यासाठी राजकीय भूमिका नाही. आम्ही काय मतं मागण्यासाठी हिंदुत्वाचा विषय मांडत नाही. आम्ही ज्या धर्मामुळे जो धर्म आमच्या जन्मपत्रिका आणि मृत्यूपत्रिकेमध्ये त्याचा उल्लेख आहे, जी आमची खरी ओळख आहे, ज्या धर्मासाठी अगर आम्ही धर्माची अगर बाजू घेत असू तर आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही. शेवटी हिंदू समाज म्हणून, हिंदू म्हणून अगर आम्ही आमच्यासाठी अगर आवाज उचलू शकलो नाही, समाज म्हणून अगर आम्ही उभे राहू शकलो नाही तर आम्हाला स्वतः हिंदू म्हणण्याचा अधिकारच नाही. जेव्हा त्यांच्या मोहम्मद पैगंबरावर कोणी काही म्हणजे सत्य असले तरी पण आमच्या रामगिरी महाराजांनी त्याचा उल्लेख केला तर ह्यांना एवढ्या मिरच्या लागल्या. मग आमच्या तर देवी देवतांवर दगड मारले, देवी देवताच्या मिरवणुकीवर दगड मारले जात आहेत, आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जात आहेत, आमच्या गणपती मूर्तीची विटंबना केली जाते. त्यांच्यासाठी जेवढा मोहम्मद पैगंबर महत्वाचा आहे तेवढंच आमच्यासाठी आमच्या देवी देवता महत्वाचे आहेत. म्हणून आम्ही आमच्या अगर धर्माची बाजू मांडत असू तर ह्याच्यामध्ये कुठलाही राजकारण नाही आणि आम्ही राजकारणाची दखलही घेत नाही, त्याला महत्वही देत नाही. हिंदुत्व ह्या विषयावर काही तडजोड होणार नाही. म्हणून कोणाला काही म्हणून दे प्रसादजी, काही म्हणून दे, मी हिंदू म्हणून माझी भूमिका मांडतोय आणि हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत राहीन. कितीही राजकीय नुकसान झालं तरी, कितीही शत्रू वाढले तरी, कितीही FIR झाले तरी, पण हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत राहणार. मला ज्याला विरोध करायचा तो करू शकतो. शेवटी मी माझ्या धर्मासाठी लढतोय, मी इथे मतं मिळवत नाही. म्हणून ते त्यांच्या जागी बरोबर असतील, मी माझ्या धर्माची बाजू मांडतोय. तुमच्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होईल का आणि तुमची भूमिका, तुमचं वक्तव्य हे त्याला कारणीभूत असेल असं म्हटलं तर? शेवटी भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय स्वयंसंघाचा एक महत्वाचा आयाम आहे, राजकीय आयाम आहे आणि ते असल्यामुळे आमची भूमिका हिंदुत्वाच्या बद्दल अतिशय स्पष्ट आहे. आमची मूळ विचारधाराच आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमच्या मूळ विचारधारेवर कधीही त्याच्यावर तडजोड करू शकत नाही. हे आम्ही पहिल्या दिवसापासून, म्हणजे हे महायुतीचे सरकार बनत असल्यापासून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी असतील, आमचे बावनकुळे जी असतील, या सगळ्याबद्दल आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आज कितीही विरोध होत असेल तरी नितेश राणे तुम्हाला गप्प झालेला दिसतोय का? आमचे हिंदुत्व, आमचे सकल हिंदू मोर्चे हे बंद झालेले दिसत आहेत का? आम्ही जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होतो तिथेवर आम्ही आवाज उचलतो. आता काल प्रजाजी देवरुख मध्ये एका आमच्या हिंदू मुलीला, आमच्या एका बहिणीला आमच्या सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी तिला वाचवलं, तिला परत घरी आणलं. म्हणून कोणीही आमच्या बरोबर आलं असलं तरी राजकारणाच्या भाग आहे, तो त्याच्या निवडणुकीचा विषय आहे. पण आमच्यासाठी धर्म हा आमचा मूळ विचारधारा असल्यामुळे, हिंदू राष्ट्र हा आमचा मूळ विचारधारा असल्यामुळे आम्ही त्याच्यावर कुठलीही तडजोड करत नाही आणि भविष्यातही तडजोड करणार नाही. चिपी विमानतळ हा नारायणराव राणेंच्या स्वप्नातला विमानतळ. त्यांनी फार आग्रह करून बऱ्यापैकी त्याचा पाठपुरावा करत हा विमानतळ आणला, पण इथून नियमित उड्डाणं होत नाहीत. त्याची जबाबदारी कुणाची? बघा, जेव्हा चिपी विमानतळ सुरू झालं मुळामध्ये
ते चिपी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय पातळीचं होतं. जेव्हा राणेसाहेब स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा जो मूळ प्लॅन होता त्याच्यामध्ये बदल होऊन जेव्हा आता डोमेस्टिक विमानतळ तिथे झालेला आहे त्याच्यामधले काही अडचणी आहेत त्याच्या योग्य पद्धतीने बाजू मांडण्याचं काम आतापर्यंत झालं नव्हतं. पण आता राणेसाहेब स्वतः केंद्रीय त्या संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या संपर्कात आहेत. पुढे येणारा जो काळ आहे तिथे आमच्याकडे रेग्युलर विमान येतील, मोठे विमान उतरतील. आता जसं फक्त एअर अलायन्सचं 71 सीटचं विमान तिथे उतरायचं, भविष्यामध्ये भविष्य पण येणाऱ्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला तिथे इंडिगो असेल किंवा अन्य महत्वाच्या कंपन्यांच्या विमानं आमच्या चिपी विमानतळामध्ये उतरताना दिसेल. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे नाईट लँडिंगची परवानगी हे आम्हाला कुठल्याही क्षणामध्ये भेटणार आहे. त्याच्यासाठी राणे साहेबांनी खासदार म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे. म्हणून चिपी विमानतळ हे तुम्हाला मोपाच्या धर्तीवर तेवढंच महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये होत असताना दिसेल. एका बाजूला तुम्ही रोजगाराची चर्चा करता पण दुसऱ्या बाजूला फळ प्रक्रिया उद्योग हा कोकणातल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आंबा आणि काजू प्रक्रिया उद्योगाच्यासाठी तुमच्याकडे काही अजेंडा आहे का, उत्तर आहेत का? सर्वात महत्वाचं म्हणजे आंबा प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात जो आमच्या आंब्याला योग्य पद्धतीने भाव मिळवून देणं, बाजारपेठामध्ये आमचा जो आंब्याचा जो महत्व आहे तो अजून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या सिंधुदुर्गामध्ये स्वतःचं एपीएमसी मार्केट म्हणजे मार्केट यार्ड सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उभारतोय. त्यासाठी सिंधू रत्नेच्या योजनेमाध्यमातून आम्हाला 4.5 कोटी मिळालेले आहे. नांदगाव आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही लँड एक्विजिशन आमची झालेली आहे. तुम्हाला काही महिन्यामध्येच तुम्हाला आमचं मार्केट यार्ड उभं राहिलेलं दिसेल. ज्याच्यामुळे आमचा आंबा आता एपीएमसी मार्केटला जातो आणि मग कर्नाटक आंबा, देवगड आंबा, वेंगुर्ला आंब्याला हा जो का सेम भाव दिला जातो. आता भविष्यामध्ये आमचा आंबा मग वेंगुर्लाचा असो किंवा देवगडचा असो आमच्याच मार्केट यार्डमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यामुळे आमच्या आंबा बागायतदारांना योग्य भाव तुम्हाला मिळत असताना दिसेल. त्याचबरोबर कॅनिंगच्या संदर्भात असलेले जे काय आमच्यावर अन्याय होतो तो पण अन्याय तुम्हाला होणार नाही. म्हणून मार्केट यार्ड हा आमच्या सिंधुदुर्गाच्या मध्ये जो उभारला जातोय त्याच्यामुळे आंबा बागायतदारांसाठी निश्चित पद्धतीने येणारे दिवस हे सुवर्ण दिवस असतील एवढं विश्वासाने सांगतो. नितेश राणेंच्या मुलाखतीमध्ये एक अपरिहार्य मुद्दा आहे, तो सुशांत आणि दिशा प्रकरणात गेल्या 2.5 वर्षात काय झालं हा याच्यासाठी येतो कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये तुम्ही सातत्यानं त्यावर बोलताना दिसता, होत मात्र काही नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही गेल्या 2.5 वर्षात या प्रकरणात काय केलं? सुशांत दिशा मृत्यू प्रकरणामध्ये पुढच्या दिवसांमध्ये काय होणार आहे, तुम्ही काय करणार आहात? नाही, एक लक्षात घ्या, काही घडलं नाही हे तुम्हाला आलेली कदाचित चुकीची माहिती आहे. SIT स्थापन झाल्यानंतर प्रसादजी असंख्य महत्वाच्या लोकांच्या परत स्टेटमेंट घेतल्या गेल्या, महत्वाचे लोकांचं म्हणजे पुरावे जमा करण्यात आले. आज दिशा सालियांच्या आई वडिलांनी घेतलेली भूमिका, त्यांना काही मनात आलेले प्रश्न आणि त्याच्यामुळे आम्हाला मिळालेले धागेदोरे हे फार अतिशय महत्वाचे आहेत. ती केस जसं तुम्हाला बोललो की त्याच्यामध्ये राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचं नाव आहे, मर्डरमध्ये त्याचा हात आहे असं आमची थेट माहिती आहे. आणि या माहितीच्या आधारे जेव्हा ती केस पुढे चालली आहे, तुम्हाला कासवाच्या स्पीडवर चालली असली तरी मी तुम्हाला विश्वासाने सांगतो सुशांत सिंग आणि दिशा सालियांचे मर्डर करणारे जे आरोपी आहेत ते निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जेलमध्ये दिसतील. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.